सो हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण काय काय करणार आहोत या व्लॉगमध्ये ते तुम्हाला पुढे दिसेलच. पण आज सॅटर्डे आहे आणि आज आम्ही खाणार आहोत नॉनव्हेज. तर बघूया आपण काय नॉनव्हेज खाणार आहोत आणि कशा रिलेटेड असेल आणि कसं असेल त्याचे आम्ही रिव्ह्यूज देऊ. घरगुतीच आहे, काय कुठे हॉटेलमध्ये वगैरे नाही जात आहे. तर स्टे ट्यून. हाय गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग. अक्षयने स्टार्ट केलंच आहे बट माझ्याकडनं आहे. आणि आज नाश्ता बनवला आहे आम्ही, ऑमलेट आणि ब्रेड आणि अक्षयचं फेवरेट सनी साईड अप ऑमलेट. तर आपण आता ऑमलेट खाऊया आणि पुढच्या प्रवासासाठी प्रवास नाही काय करत नाही आम्ही आज. प्रवास काय ट्रॅव्हल वगैरे नाही करत आहे. जस्ट आमचं जे डेली रुटीन आहे ते आम्ही दाखवू अँड स्टेट. सो आता आम्ही जातोय माझ्या घरी जेवायला. येस, नॉनव्हेज खायला. काय नॉनव्हेज आहे ते तिथे गेल्यावरच कळेल की काय ठीक खायचं. आहे. आम्ही आलोय माझ्या घरी. तर आज मम्माने खेकडे बनवलेत. मस्त खेकडा खाऊन झाला आहे आणि आम्ही आता काहीतरी गोड मागवायचं आहे, म्हणून गोड खावंसं वाटतंय म्हणून आम्ही गोड ऑर्डर केलं आहे काहीतरी. तर ते तिरामिसू मागवलं आहे. येस. आणि त्यानंतर इकडनं आम्ही घरी जाऊ आणि माझं थोडं केकचं काम आहे तर ते पण मी आज शूट करेन. याला लाज वाटत होती खेकडा खाताना त्याचा फोटो काढायला. मी 2 हाताने खातो खेकडा, एका हाताने नाही जमत. दोन्ही हातांनी जेवतात. अशी जेवतात अशी ठुसून 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 जेवतात. त्याला असं वाटत होतं की नको नको ह्याचा व्हिडिओ नको काढूया. येस. तर आम्ही ऑर्डर केलेलं आलंय स्वीट क्रेविंग्स. येस, आता खाऊ आम्ही. गाईज, आमच्या बिल्डिंगमधले सगळे असे मांजरी एक एक गाडी कब्जा करून बसतात. आणि गाईस, मला मांजरी जरा पण आवडत नाही. मला आवडतात. आय एम अ डॉग पर्सन. आय एम बोथ. काय करते? तिची डोळे बघ ना कशी आहेत. का लिपच्या डोळ्याला? ती जस्ट जन्मली आहे का? की तिच्या डोळ्याला काय झालंय? डोळ्याला काहीतरी झालंय तिच्या. गाईज, आम्ही मस्त आता खेकडे खाऊन घरी आलोय परत. आणि आम्ही थोडेसे रात्रीसाठी पण पार्सल आणले. येस. आणि बाय द वे, तुम्हाला असं वाटत असेल की ही सारखी सारखी का जाते ना घरी? जवळ आहे ना म्हणून. आणि आम्ही आज काहीतरी स्पेशल बनवणार आहे कारण कालच आमचे 100 सबस्क्रायबर झाले. तर येतोय आवाज. येतोय. आमच्या लिफ्टचा थोडासा इश्यू आहे. तर 100 सबस्क्रायबर आमचे पूर्ण झाले आहेत आणि आम्ही आज त्या सेलिब्रेशनमध्ये आम्ही एक मस्त रील बनवणार आहे. म्हणजे आम्ही छोटीशी रील बनवणार आहे. स्टे ट्यून्ड. तर तुम्हाला फ्रीज मॅग्नेट कलेक्शन दाखवतो आमचं. आम्ही आता रिसेंटलीच लडाखला गेलेलो होतो. हे लडाखचं आहे, हे कोकणातलं आहे आणि हे आम्ही क्रॉफर्ड मार्केटला गेलो तिथून आणलं आहे. हे बाकीचे सगळे आम्हाला गिफ्ट्स मिळालेत बट जाऊ लवकरच. आणि बाकी जे खाली जे स्टिकर्स लावले ते सगळं राजवीरचे करामत आहे. सो बनवूया आपला सेलिब्रेशनवाला केक, जो आम्ही तुम्हाला बोललेलो की 100 सबस्क्रायबर झाल्याचा आम्ही सेलिब्रेशन करणार आहे. आम्ही बिस्कॉफ फ्लेवर बनवतो आहे आज, लोटस बिस्कॉफ. त्याला थोडं डबल बॉईल वगैरे करून घेऊया. त्यानंतर आपली बाकी जी केकची प्रोसेस आहे ती थोडी थोडी आम्ही शूट करू याच्यामध्ये, या व्लॉगमध्ये. आणि ती रील पण तुम्हाला जर बघायची असेल तर बघा नक्की आमच्या इंस्टाग्रामवर. तर आम्ही छोटाच केक बनवतो आहे, लोटस बिस्कॉफ जसं तुम्हाला बोलली मी. त्याच्या आता लेयर्स कट करून घेते आहे मी आणि त्यानंतर मग फिलिंग करू आपण बिस्कॉफची, स्प्रेड आणि बिस्किट त्याची.
तर बेसिकली लोटस बिस्कॉफ फ्लेवर म्हणजे असे बिस्कॉफ बिस्किट्स असतात. ॲक्च्युली ते फॉरेन बिस्किट आहे, बट आता इंडियामध्ये पण ते मिळतात. सो त्याचा एक म्हणजे चांगला टेस्ट येतो. तुम्ही कधी ट्राय करा. असेच पण तुम्ही नॉर्मली हे बिस्किट्स खाऊ शकता किंवा ते क्रश करून जसं मी आता केकमध्ये टाकणार आहे तसं ते नुसते खायला म्हणजे असेच खायला पण टेस्टला चांगले लागतात. कधी ट्राय करा तुम्ही. गाईज आम्ही हे तुम्ही हे बघितलं असेल इंस्टाग्रामवर, खूप फेमस आहे की त्याच्यावर आम्ही सेविंग्स चालू केलेत. आतापर्यंत एवढे झालेत. म्हणजे त्याच्यावर ना असे रॅन्डम 100, 200, 500 असे नंबर्स आहेत. आपण जेवढे पैसे टाकणार ना ते असं टिक करायचं, टिक marker. करायचं रेडमध्ये म्हणजे किंवा मार्करने असं टिक करायचं जे जे पैसे टाकणार. आणि ह्याच्यात असं आहे की हे सगळं कम्प्लीट झाल्यावर 1 लाख होणार आणि 1 लाख साठवून आपण काय करणार आहे? मी फिरायला जाणार. नेक्स्ट मी हे का केलं नेक्स्ट ट्रिप आम्ही नेक्स्ट ट्रिपला जाणार आफ्टर दिस इज डन. सो केक आपला आता ऑलमोस्ट रेडी झाला आहे. तर आपण याच्यावर आयसिंग करतो आहे म्हणजे फिनिशिंग करतो आहे या केकची. सो बघू कसा केक बनतो आपला. गाईज हे 100 सबस्क्रायबर्सचं 100K सबस्क्रायबर्स लवकरच होतील, लवकरच. आम्ही तुम्हाला असाच चांगला कंटेंट देत राहू ज्याने तुम्ही असेच आम्हाला सबस्क्राईब करत राहा. तर आता जो केक तुम्ही बघितला तो तुम्ही यूट्यूब शॉर्ट्स किंवा इंस्टाग्राम रील्सवर बघू शकता. आणि आता आपण करतो आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी. तर मित्रांनो, हिला भाकरी येत नव्हती, तर हिला भाकरी माझ्या मम्मीने शिकवली आहे. आणि आता बघूया कशी करते भाकरी. येत नव्हती म्हणजे आमच्याकडे भाकरी नाही बनवत. हां, आमच्याकडे सकाळी चपाती असते आणि संध्याकाळची भाकरी आणि लागते तसं आम्हाला नाही. गरम गरम. आमच्याकडे भाकरी नसते म्हणून मला येत नाही. अच्छा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी आहे की आम्ही सातारचे आहोत आणि आमच्या मिसेस आहेत कोकणातल्या. सो भाकरीचं प्रमाण थोडं आमच्याकडे जास्त असतं. आमच्याकडे म्हणजे माझ्या घरी तरी हां, तर त्यामुळे तिला भाकरी शिकवली आहे मम्मीने माझ्या. मस्त गोल भाकरी शिकवली आहे. हे पूर्ण क्रेडिट आणि हे पूर्ण श्रेय माझ्या मम्मीला जातं आहे की तिने एवढी चांगली भाकरी शिकवली आहे. मम्मी, तू जर व्हिडिओ बघत असशील तर लाईक कर, सबस्क्राईब कर आणि फॉलो कर. केलं नसेल का आधीच. हां, तर आता भाकरी थापून झाली आहे आणि आता ही जाईल गरम गरम तव्यावर. येस. आज जेवण काय आहे? अंड. गाईज, आमचं नुसतं नॉनव्हेज जेवण होतं आहे. दुपारी आम्ही खेकडे खाल्ले आणि आता आम्ही अंड खातो आहे. वरून आम्ही श्रावण पण पाहणार नाही आहे. तरी पण आम्ही उगाचच. येस, आम्ही नॉनव्हेज प्रेमी आहोत. कोण व्हेजिटेरियन असेल ते सॉरी. येस. पण ते त्या लाईटीने येत नाही आहे. तर गाईची भाकरी फुगली आहे. जसं मी हिला काही बोललो की हिचं तोंड फुगतं, तशी जी भाकरी पण फुगली आहे.
आणि मिशन पास झालेली आहे. लुक ॲट दिस बोलायला आपला ऑडियन्स मराठी आहे. अरे मग त्यांना कळत नसेल का? गाईज ही जरा जास्त इंग्लिश मीडियम आहे. अरे ए ह्याची स्टोरी अरे हां, तर गाईज स्टोरी आता स्टोरी टाईम. तर ही भाकरी करत होती आणि त्याच्यावरून हे उलातनं दिसलं मला. तर या उलातण्याची एक बॅक स्टोरी आहे. हे असंच वाकडं नाही झालं आहे, उलातनं काविलता तुम्ही काय बोलता याला. तर याच्या मागे अशी स्टोरी आहे की हे असंच वाकडं नाही झालं आहे, हे मम्मीने मला मारून मारून वाकडं केलं. इवन मम्मीने माझ्या एका गुडघ्यावर चुकून गुडघ्या नाही, गुडघ्याच्या खाली काय असतं ते, हां, पायावर मला असं चुकून ना आडवी लागलेली आणि मला खूप रक्त येत होतं आणि मी असं तडपडत होतो. तू काय वाटेल लोकांना की तुझी मम्मी काय करायची तुला? तडपडत होतो. आणि मग त्याच्यानंतर मम्मी अशी घाबरलेली पण की पप्पांना नको सांगू, पप्पांना नको सांगू. आता कळलं पप्पा. आणि मग पप्पांना अशी सांगत होती की पप्पांना नको सांगू. आणि ती थोडी घाबरलेली पण. मग येऊन तिने मला थोडं हळद लावलं आणि मग अजून खूप साऱ्या ह्यानी मार खाल्ला मी. तुम्ही लाटण्याने वगैरे खाल्लं असेल, चपलीने खाल्लं असेल. बट बट हे जे आहे काय बोलतात त्याला, काविलतं किंवा उलातनं, आणि गाईज. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, मम्मीने नवीन उलातनं घेतलंय. पण हा, नवीन उलातनं पण आहे आमच्याकडे आहे, असं नाहीये की आम्ही तेच वापरतो. पण मम्मीने ह्याची ह्याला ठेवायची पण एक म्हणजे का ठेवलं त्याच्या मागे पण रिझन असं आहे की मम्मीचं म्हणणं असं होतं की जी पण अक्षयची बायको असेल तर तिला मी हे दाखवणार आणि तिला सांगणार की बघ अक्षय किती मस्ती करत होता आणि मार खायचा. म्हणून मग तिने जस्ट फॉर सेक की तिला माझ्या बायकोला दाखवायचं होतं की मी किती मार खाल्लाय, त्यासाठी तिने जस्ट ते शोपीस म्हणून ठेवलंय. शोपीस वापरतात पण आणि ठेवलं. आता तिच्या ती नातवांना वगैरे पण दाखवेल, त्यासाठी तिने ठेवलंय. तर ही होती आमच्या उलातण्याची स्टोरी. सो त्यानंतर आम्ही जेवलो आणि आता आपण ब्लॉग इथेच थांबवूया. तुम्ही आमचे केकची जी 100 सबस्क्रायबर झालेत आमचे, त्याची रील नक्की बघा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. आम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शनवर देऊ. तर तोपर्यंत चलो, बाय बाय.